अस्सलाम वालेकुम आदाबर्स मित्रांनो, मी आहे वसीम सिद्दीकी आणि आपण बघत आहात MS मीडिया TV. आज संपूर्ण दिवस मी औसा शहरात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण SIR मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी केली. विविध प्रभागांना भेट देऊन अधिकारी, BLO, BLA तसेच नागरिकांशी संवाद साधला आणि मोहिमेचा आढावा घेतला. सर्वप्रथम औसा येथील प्रशासनाचे कौतुक करावे लागेल. मुख्य अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच निवडणूक विभागातील अधिकारी स्वतः प्रभागामध्ये जाऊन कामाचा आढावा घेत आहेत. BLO कडून अर्ज भरण्याची टक्केवारी तपासत आहेत. घरपोच फॉर्म पोहोचले आहेत का, नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळत आहे का याची खातरजमा करत आहेत. प्रशासनाचा नागरिकांना स्पष्ट संदेश आहे. कोणत्याही अफवा किंवा समजात राहून नका. वेळेत अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जमा करा. आजची दक्षता उद्याची अडचण टाळू शकते. आज मी स्वतः पाहिले की अनेक BLO घराघरात जाऊन फॉर्म वाटत आहेत, नागरिकांना समजावून सांगत आहेत आणि आवश्यक ती मदत करत आहेत. अत्यंत कमी कालावधीत एवढी मोठी जबाबदारी पार पाडणे सोपे नाही. त्यामुळे औसा येथील सर्व BLO, BLA आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्याची मनापासून कौतुक. विशेषतः प्रभाग 10चे BLO इमाद काजी साहेब व त्यांची टीम, तसेच प्रभाग 6 आणि 9 मधील BLO मुक्तदीर काजी साहेब, BLA अहमद सौदागर साहेब आणि BLO सचिन माळी साहेब अत्यंत जबाबदारीने काम करत असल्याचे पाहायला मिळाले. या सर्वांशी मी संवाद साधला असून त्याचे लाईव्ह कव्हरेज केले आहे, जेणेकरून नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचू शकेल. आता एका महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो. अनेक मतदारांचे नावे एनामोली अर्थात विसंगती यादीत आली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे की सर्व कागदपत्रे योग्य असूनही आपले नाव यादीत का आले. माझ्या मते जर ही विसंगती तांत्रिक मॅपिंग किंवा डेटा पडताळणीमुळे निर्माण झाली असेल तर त्यामागील कारण नागरिकांना स्पष्टपणे सांगितले जावे. तसेच ही विसंगती दूर करण्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया आहे आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची स्पष्ट माहिती प्रशासनाने द्यावी. या संदर्भात माझी एक विधायक सूचना आहे. जर मॅपिंगच्या प्रक्रियेदरम्यान अशा विसंगती वेळेवर ओळखून त्यावर उपाययोजना करण्यात आली असती किंवा संबंधित अधिकाऱ्यांना अधिक तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले असते तर आज अनेक नागरिकांना वेगळ्या प्रक्रियेतून जावे लागले नसते. त्यामुळे प्रशासनाचा वेळही वाचला असता आणि नागरिकांचाही त्रास कमी झाला असता. जर एखादा मतदार प्रत्यक्ष त्या पत्त्यावर राहत असेल, BLOने त्याची पडताळणी केली असेल आणि त्याची सर्व कागदपत्रे योग्य असतील तर अशा प्रकरणातील विसंगती शक्य तितक्या लवकर आणि सुलभ पद्धतीने दूर करण्याची व्यवस्था असावी. त्यामुळे नागरिकांचा विश्वास आणि दृढ आणि होईल आणि मोहिमेचा उद्देशही यशस्वी ठरेल. मित्रांनो, माझा उद्देश कोणावर टीका करणे नाही. प्रशासन आणि नागरिकांच्या यांच्यामधील योग्य माहिती पोहोचणे आणि रचनात्मक सूचना मांडणे हाच माझा हेतू आहे. शेवटी सर्व मतदारांना माझी नम्र विनंती आहे, कोणत्याही अफवा किंवा संभ्रमावर विश्वास ठेवू नका. आपला अर्ज वेळेत भरा, आवश्यक कागदपत्रे जमा करा आणि कोणतीही अडचण असल्यास तत्काळ आपल्या BLO किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. पारदर्शक आणि अचूक आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.